Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स. आपण 8th स्टँडर्डचा फोर्स आणि प्रेशर हा लेसन स्टार्ट केलेला आहे. मग या फोर्स आणि प्रेशरमध्ये आपण फोर्स, प्रेशर आणि एरिया यांचं काय रिलेशन आहे हे छानपैकी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून आणि वेगवेगळ्या एक्झाम्पल्समधून समजून घेत आहोत. सो सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या आणि कारण हे डेली लाईफचे एक्झाम्पल आहे. या डेली लाईफच्या एक्झाम्पल्समधून आपल्याला फोर्स, प्रेशर आणि एरिया हे समजून घ्यायचं आहे. मग तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 17 वरती यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे. सो स्टुडंट, व्हॉट इज दॅट क्वेश्चन? इट इज इझी टू कट द व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स विथ अ शार्प नाईफ दॅन ब्लंडेड नाईफ. म्हणजे तुम्ही हे डेली लाईफमध्ये पण बघितलं असेल की तुम्हाला व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स कट करायचे आहे तर तुम्ही एकदम धारदार सुरी घेतली, नाईफ घेतला तर ते इझिली कट होत असतं. पण तो जर चाकू तुमचा बोथट असेल म्हणजे त्याला धार नसेल त्या विळीला किंवा तुमच्या सुरीला तर ते इझिली कट होत नाही. मग याच्यामागे काय सायन्स आहे, याच्यामध्ये काय रिझन आहे, फोर्स, प्रेशर, एरिया याचा काय संबंध आहे, चला छानपैकी समजून घेऊया. सो स्टुडंट, काय गिव्ह रिझन आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फोर्स, प्रेशरचं युनिट काय आहे किंवा प्रेशर जे आहे ते कसं शो करत असतो. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. म्हणजे आपण याला जर नीट बघितलं, प्रेशर इज इनवर्सली प्रपोर्शनल टू एरिया. सो स्टुडंट, सिम्पल आहे. इफ लेस इज द एरिया, ग्रेटर इज द इफेक्ट ऑफ फोर्स. आपण तुमच्या खिड्यांचं पण एक्झाम्पल बघितलं. टोकदार क्रॉस सेक्शनल एरिया काय झाला? कमी. आपल्याला फोर्स काय करावा लागला? कमी लावावा लागला. त्याच पद्धतीने तो गोल साईडने आपण ठोकण्याचा प्रयत्न केला. क्रॉस सेक्शनल एरिया काय झाला? जास्त. फोर्स पण जास्त. मग इथे पण द कटिंग नाईफ विच इज अ व्हेरी शार्प विच हॅव्हिंग द व्हेरी लेस क्रॉस सेक्शनल एरिया, सो देर इज व्हेरी गुड इफेक्ट ऑफ द फोर्स. म्हणजे तुमचा जो धारदार चाकू आहे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय आहे? कमी आहे. त्याच्यामुळे आपला जो फोर्स आहे त्या फोर्सचा इफेक्ट काय होतो? चांगला होतो. आपल्याला जास्त धार असल्यामुळे काय होत असतं? इझिली फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स काय होत असतात? कट असतात. तुम्ही डेली लाईफमध्ये बघितलं असेल, जर तुमच्या सुरीला धार नसेल, तुमची जी विळी आहे त्याला धार नसेल तर मम्मी किंवा तुमचे आजी आजोबा काय करत असतात की धार लावणारा व्यक्ती येतो त्याच्याकडून धार लावून घेते. मग धार लावून घेते म्हणजे काय होत असतं? जो क्रॉस सेक्शनल एरिया जो बोथट धार झालेली असती त्याच्यामुळे काय झालेला असतो? तो क्रॉस सेक्शनल एरिया तिथे वाढलेला असतो आणि वाढलेल्यामुळे आपण जास्त फोर्स लावावं लागतं आपल्याला भाजी कट करण्यासाठी, तुमचं फ्रूट्स कट करण्यासाठी. सो in the blunt knife the cross sectional area is more, so we required more force to cut the fruits and vegetables. So I think तुम्हाला हे गिव्ह रिझन समजलं असेल की जर तुमचा जो शार्प नाईफ असतो त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया लेस असतो त्याच्यामुळे आपल्याला लेस फोर्समध्ये इफेक्ट जास्त मिळतो आणि ब्लंट जो नाईफ असतो त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया जास्त असतो त्याच्यामुळे तिथे आपल्याला जास्त फोर्स लावा लागतो म्हणजे इफेक्ट तुमचा कमी मिळत असतो. सो दिस आर द ऑल रिझन्स. आणि मराठीमध्ये जर स्पष्टीकरण द्यायचं झालं मराठी माध्यमाचे विद्यार्थी किंवा सगळ्यांसाठी, डेली लाईफचं एक्झाम्पल आहे की तुमचा जो धारदार चाकू आहे त्याचा जो क्रॉस सेक्शनल किंवा त्याचा जो एरिया आहे तो कमी असल्यामुळे आपल्याला तिथे कमी फोर्समध्ये इफेक्ट जास्त मिळतो आणि तुमचा जो बोथट चाकू आहे तिथे क्रॉस सेक्शनल एरिया वाढलेला असतो त्याच्यामुळे आपल्याला जास्त फोर्स लावावा लागतो आणि ते फ्रूट्स आणि व्हेजिटेबल इझिली कट होत नाही. सो स्टुडंट, दिस इज द रिलेशन ऑफ फोर्स, एरिया अँड प्रेशर. सो स्टुडंट, यू हॅव टू राईट द सेम आन्सर फॉर द डिफरंट टाईप क्वेश्चन्स. याच्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते एक्झाममध्ये विचारले जातील. फॉर एक्झाम्पल, व्हाय डज इट हॅपन दॅट इज फ्रूट्स कॅन इझिली कट विथ द शार्प नाईफ. की फळं जे आहे ते शार्प नाईफने का इझिली कट होतात, ह्याचा जरी प्रश्न आला तरी तुम्ही उत्तर मात्र हेच लिहायचं आहे. सो आय थिंक तुम्हाला हे आन्सरही क्लिअर झालं असेल. व्हिडिओ परत एकदा बघा आणि हे सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा आणि तुमच्या नोटबुकमध्ये हे आन्सर नोट डाऊन करा. नाव स्टुडंट, वी हॅव टू सी द युनिट ऑफ प्रेशर. आता या प्रेशरचं नक्की युनिट काय आहे एक्झाममध्ये विचारलं असतं आणि आपल्याला पण डेली लाईफमध्ये जनरल नॉलेज म्हणून माहिती पाहिजे की प्रेशरचं युनिट नक्की आहे. सो स्टुडंट, प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे? P इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. P इज इक्वल टू F अपॉन E. मग याच्यामधलं F म्हणजे फोर्स आहे. मग फोर्स कशामध्ये मोजतो? तर फोर्स आपण मोजत असतो न्यूटनमध्ये. फोर्स कशामध्ये मोजतो जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. फोर्स कशामध्ये मोजतो? न्यूटनमध्ये मोजत असतो. आणि त्याच पद्धतीने एरिया कशामध्ये मोजत असतो आपण? एरिया मोजत असतो आपण मीटर स्क्वेअर. सो ह्या दोघांच्याही याच्यामुळे SI युनिट काय झालंय तुमच्या प्रेशरचं? दॅट इज प्रेशर इज इक्वल टू न्यूटन पर मीटर स्क्वेअर.
सर तुम्हाला विचारलं की प्रेशरचं SI युनिट किंवा प्रेशरचं युनिट काय आहे, सो व्हॉट विल यू राईट स्टुडंट, दॅट इज द युनिट ऑफ प्रेशर इज इक्वल टू न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे झालं त्याचं युनिट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पास्कल. मग याला पास्कल पण म्हणतात, न्यूटन पर मीटर स्क्वेअरला पास्कल पण म्हणतात. मग का पास्कल म्हणतात, बिकॉज द ग्रेट सायंटिस्ट द पास्कल नावाचे ग्रेट सायंटिस्ट होते, त्यांनी ह्या युनिटचा शोध लावला, म्हणून त्यांच्या ऑनरमध्ये या युनिटला त्यांनी नाव काय दिलेलं आहे, पास्कल. मग तुम्हाला पास्कल जर कधी शब्द आला तर लक्षात ठेवायचं की पास्कल इट इज द युनिट ऑफ प्रेशर. पास्कल हे कशाचं युनिट आहे, जर प्रश्न विचारला गेला तर काय लिहिणार तुम्ही, पास्कल इज द युनिट ऑफ प्रेशर. अँड न्यूटन पर मीटर स्क्वेअर इट इज ऑल्सो युनिट ऑफ प्रेशर. म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय आहे, तुमचं पास्कल आहे. मग आता या पास्कलचा आणि याचा काही रिलेशन आहे की जे एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. सो 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. हे लक्षात ठेवायचं, एक्झाममध्ये नोट डाऊन करा. फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर, ट्रू फॉल्स कुठेही विचारलं जाऊ शकतं. 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. सो अशा पद्धतीने 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल हे छानपैकी सगळ्यांनी नीट व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. सो स्टुडंट, प्रेशर इज कॉल्ड ॲज द स्केलर क्वांटिटी. प्रेशरला स्केलर क्वांटिटी का म्हणत असतो, आता स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी तुम्ही छानपैकी समजून घेतलं असेल. तर काय होत असतं, प्रेशर जे आहे ते प्रेशर एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड ची गरज असते, पण डायरेक्शनची काही गरज नसते. दॅट्स वाय प्रेशर इज कॉल्ड ॲज अ स्केलर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटीमध्ये काय असतं, वेक्टर क्वांटिटी इज डिफाईन्ड विथ द हेल्प ऑफ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज इन अ डायरेक्शन. तसं तुम्हाला जर फोर्स इंडिकेट करायचा असेल, फोर्स जर दाखवायचा असेल, तर फोर्स कुठल्या दिशेने दाखवायचा आहे हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे फोर्स दाखवण्यासाठी तुमची दिशेची पण गरज असते आणि तुमची मॅग्निट्यूडची गरज असते. दॅट्स वाय फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी, बट pressure is a scalar quantity because pressure can be indicated only with the help of magnitude. magnitude च्या सहाय्याने आपण ते इंडिकेट करू शकतो. दॅट्स वाय प्रेशर इज कॉल्ड ॲज द स्केलर क्वांटिटी. साधा सिंपल प्रिन्सिपल आहे, इफ एरिया इन्क्रीजेस द प्रेशर रिड्यूसेस, इफ एरिया डिक्रीजेस द प्रेशर इन्क्रीजेस. वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट सायंटिफिक रिझन, व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट विच इज आस्क इन एव्हरी एक्झाम, दॅट इज डेझर्ट. काय दिसतं आहे तुम्हाला, डेझर्ट. या डेझर्टमध्ये कुठला ॲनिमल बघायला मिळतो, सगळ्यांनी जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा की डेझर्टमध्ये कुठला ॲनिमल. ऑल ऑफ यू नो दॅट विच ॲनिमल इज फाउंड इन द डेझर्ट. इट इज कॉल्ड ॲज अ शिप ऑफ डेझर्ट. त्याला वाळवंटातलं जहाज म्हणतात. येस राईट, दॅट इज इट इज कॅमल. कॅमल इज कॉल्ड ॲज द शिप ऑफ डेझर्ट. वाळवंटातलं जहाज का म्हणतात ह्या तुम्हाला सगळ्यांना याचं रिझन माहिती आहे. बट ह्याच्यामध्ये प्रेशर, फोर्स, एरिया याच्याशी रिलेशन असलेला एक क्वेश्चन आहे, दॅट इज वाय द बॉटम सरफेस ऑफ कॅमल आर व्हेरी ब्रॉड. की जे उंटाच्या पायाचे जे तळवे असतात ते जाड का असतात. ऑल ऑफ यू नो, यू ऑलरेडी स्टडी इन द 7th स्टँडर्ड ॲडॅप्टेशनमध्ये शिकलेला आहात की उंट जो आहे ते उंट आपल्या बॉडीमध्ये खूप सारे ॲडॅप्टेशन करत असतो. त्याची जी त्वचा असते ती जाड असते, त्याच्यामुळे त्या एवढी जी एक्स्ट्रीम लेवलची हीट आहे त्या हीटपासून त्याचं संरक्षण होत असतं. कित्येक दिवस तो बिना पाण्याचा जगू शकतो. अजून बरेच ॲडॅप्टेशन केलेलं आहे, पण आपल्याला पर्टिक्युलर याच्यामधलं एक ॲडॅप्टेशन समजून घ्यायचं आहे की उंटाचे जे पाय असतात त्याचे जे तळवे असतात ते काय असतात, पसरट असतात. ते पसरट असल्यामुळे उंटाचं जे वजन आहे ते त्या पृष्ठभागावर सगळीकडे समान प्रमाणामध्ये काय होत असतं, डिस्ट्रीब्यूट होत असतं. आणि त्याच्यामुळे उंटाचा जो पायाचा जो तळवा आहे तो खालपर्यंत ज्या वाळूमध्ये डायरेक्ट घुसत नाही, तो वरच्यावर राहतो आणि त्याच्यात तापलेली जी वाळू आहे त्याचा स्पर्श होत नाही. त्याच्यामुळे उंटाला काय होत असतं, संरक्षण मिळत असतं. तेच जर उंटाच्या पायाचा जर तळवा पसरटच्या ऐवजी टोकदार असता, हरणाचे पाय किंवा बाकी बरेच असे ॲनिमल्स आहेत की त्यांचे पाय टोकदार असतात, तर टोकदार असतं तर काय झालं असतं, तो इझिली त्या वाळवंटामध्ये त्या वाळूमध्ये इझिली पेनेट्रेट झाला असता त्या वाळूमध्ये आणि त्याच्यामुळे त्या तप्त वाळूचा त्या उंटाला काय झाला असता, त्रास झालेला असता, चटका बसला असता. म्हणून काय असतं इथे बघा, इथे आपल्याला काय असतो, पसरट तळवा आणि टोकदार तळवा. इथे काय दिसते आपल्याला, एरिया आणि फोर्स आणि प्रेशर याचं रिलेशन दिसतं आहे. मग काय रिलेशन आहे, एक्झाममध्ये तुम्ही हे कशा पद्धतीने एक्सप्लेन करणार, लेट्स सी स्टुडंट्स. सो व्हॉट इज द क्वेश्चन, द बॉटम सरफेस ऑफ कॅमल इज अ ब्रॉड. हा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. सो व्हॉट विल यू राईट द आन्सर. आन्सर काय लिहिणार आहात तुम्ही, ऑलरेडी पुस्तकामध्ये पण तुम्हाला इथे आन्सर दिलेला आहे. तुम्ही हे आन्सर्स पाहून त्याचे पॉईंट्स करू शकता. 3 पॉईंट्स. ड्यू टू नॅचरल अडॅप्टेशन द बॉटम सरफेस ऑफ द कॅमल फीट आर ब्रॉड. नॅचरल अडॅप्टेशन असतं,
बॉटम काय असतो, ब्रॉड असतो. अँड इन द सेकंड पॉईंट व्हॉट विल यू राईट, हेन्स द कॅमल्स वेट इज एक्झर्टेड ऑन अ लार्ज एरिया अँड द प्रेशर ऑन द सँड गेट रिड्युसेस. त्याच्यामुळे काय होत असतं, लार्ज एरियावरती ते जे प्रेशर आहे ते रिड्यूस होत असतं. अँड so in this way the feet do not get penetrate into the soil and camel can walk easily. त्याच्यामुळे इझिली जर असं झालं असतं की त्याचे जे पाय आहे ते टोकदार असते तर ते त्याच्यामध्ये ती वाळूमध्ये पाय घुसून बसले असते तो इझिली पटापट चालू शकला नसतो. दॅट्स वाय ड्यू टू द ब्रॉड सरफेस कॅमल कॅन वॉक इझिली इन द सँडमधून तो इझिली चालू शकतो. सो अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या पद्धतीने लिहायचं आहे. सो स्टुडंट, आय थिंक तुम्हाला ह्या वेगवेगळ्या एक्झाम्पलमधून फोर्स, प्रेशर, एरिया यांचं काय रिलेशन आहे आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न याच्यावरती विचारले जाऊ शकतात हे सगळं मी डिटेलमध्ये इथे क्लिअर केलेलं आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला जर फायदा होत असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.